आपण ही दृश्य पाहतोय। प्रियंका गांधी मतदान करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। दिल्लीच्या मतदान केंद्रावर त्यांच्याकडून सध्या मतदानाची प्रक्रिया राबवली जाते। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याकडून मतदान केलं जातंय। विशेष बाब म्हणजे आज त्यांच्या मुलांनी देखील मतदान केलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची मुलं मतदान केंद्राच्या बाहेर सध्या थांबलेली आहेत। प्रियंका गांधी यांच्याकडून मतदान केलं जातंय। काही वेळापूर्वी सकाळीच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून देखील मतदान हे करण्यात आलेलं होतं। आज देशभरामध्ये 6व्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडतेय। 6व्या टप्प्यातील 8 राज्यांमधील 58 जागांसाठी आज मतदान होत आहे। दिल्लीतील दृश्य प्रियंका गांधी यांची दोन्ही मुलं आणि राहुल गांधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। काही वेळापूर्वीच या तिघांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय माध्यमांसमोर ते आलेले आहेत। दिल्लीतील ही दृश्य आहेत। प्रियंका गांधी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि यानंतर आता ते माध्यमांशी काही बोलतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं प्रियंका गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काही वेळापूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी देखील मतदान केलेलं आहे। विशेष बाब म्हणजे प्रियंका गांधी यांच्या दोन्ही मुलांनी देखील मतदान केलेलं आहे। मुद्दे तो आप बता सकते हैं। आपकी बेटी भी पहली बार वोट डाल के गई है। देश के क्या मुद्दे रुकिए भाई। महंगाई और बेरोजगारी सबसे बड़े मुद्दे सबके लिए, और सब चाहते हैं कि ये चुनाव उन्हीं अपने के मुद्दों पर लड़ा जाए। सब चाहते। आम आदमी पार्टी ने आरोप लगाया है कि जहाँ पे इंडिया ब्लॉक के ज्यादा वोट है वहाँ पे वोटिंग। आम आदमी पार्टी भी कह रही है राहुल जी इस बार झाड़ू का बटन दबाएंगे और केजरीवाल जो है हाथ का, ये है इंडिया गठबंधन। तो यही तो होता है, यही तो होता है। हम अपने सारे गिले शिकवे एक साइड करके हम अपने संविधान के लिए, अपने लोकतंत्र के लिए हम अपना वोट दे रहे हैं। और मुझे इस बात पर गर्व है, मुझे इस बात पर गर्व है। प्रियंका गांधी ने चले रास्ता बनाया तर मतदान प्रक्रिया राबवल्यानंतर माध्यमांशी प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळ्या गोष्टी, जुन्या गोष्टी विसरून आम्ही लोकशाहीला वाचवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत, अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे।